Learning class. In the last video, we have studied some of figures of speech, and today we will continue it. Before that, let us see the quick recap. In the previous video, we have seen simile, comparison with words like and as. A is like B. Second metaphor, it is the condensed form of simile. A is B. Hyperbole, exaggeration of the quality. Euphemism, harsh reality expressed in milder way. Alliteration, repetition of letter. And repetition of words, phrases or sentences. So remember all these figures of speech, and now we will continue the other figures of speech. Let us start. The next figure of speech is climax. In this, ideas are arranged in an ascending order of importance, that is increasing order, for better poetic effect. क्लायमॅक्स मराठीमध्ये याला रसोत्कर्ष म्हणतात. याच्यामध्ये अगदी चढत्या क्रमाने भावना व्यक्त केलेल्या असतात. एक उदाहरण बघा. आधीच मरकट माकड, आधीच मरकट त्यात मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला. इथे क्ष झालेला आहे थोडासा, वृश्चिक शब्द आहे तो. आधीच मरकट त्यात मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला. म्हणजे काय गत होईल पहा, हळूहळू वाढत गेलेला आहे. माकड त्याने मद्य पिलं, नंतर त्याला वृश्चिक दंश झाला. इट इज द इन्क्रीजिंग ऑर्डर. त्याच्यात पोएटिक इफेक्ट निर्माण केला आहे कवीने. इन इंग्लिश, ही लॉस्ट हिज हँड्स, टू लेग्स अँड लाईफ. First he lost his hands, then his two legs, and then life. He worked for days, months, and years on this project. So days, months, and years. It is the increasing order. See, the effect created by increasing order of importance. Then he came, he fought, he conquered. तो आला, तो लढला, तो जिंकला. येणे, लढणे आणि जिंकणे एकावर एक अशा प्रकारे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जेव्हा काही वर्ड्स, काही शब्द ठेवले जातात तेव्हा क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच असतो, हे लक्षात ठेवा. दॅट इज मराठीमध्ये त्याला रसोत्कर्ष म्हणतात. उत्कर्ष शब्द, उत्कर्ष म्हणजे वरती जाणे, क्लायमॅक्स म्हणजे रसोत्कर्ष. देन exactly opposite of climax is anticlimax. Ideas are arranged in descending order, decreasing order. इथे क्लायमॅक्स मध्ये एकावर एक वरवर जात होतो आपण, ग्रोथ होती इथे. इथे अँटी क्लायमॅक्स मध्ये अधोगती होत आहे, हळूहळू खाली येत आहे. आणि दुसरा एक आहे उत्सुकता वाढविणाऱ्या गोष्टीचा निराशाजनक शेवट जरी असेल तरीही त्याला अँटी क्लायमॅक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपण 2019चा वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल पहा. इंग्लंड न्यूझीलंडचं फायनल मॅच होती आणि त्याच्यामध्ये न्यूझीलंडचं बॅटिंग झाल्यावर इंग्लंडने बॅटिंग सुरू केली. इतकी उत्सुकता वाढली होती प्रेक्षकांची की आता काय होईल, अशी चुरशीचा सामना सुरू होता आणि ती मॅच टाय झाली. बरं, टाय झाल्यानंतर आणखी उत्सुकता वाढली. सुपर पॉवर ओव्हर टाकल्या गेले आणि त्याच्यामध्ये इतकी उत्सुकता वाढली की आता असं वाटलं की नाही, आता इंग्लंड तर जिंकूनच जाईल. पण काय झालं, तिथे सुद्धा टाय झाली आणि मग ते चौकार आणि षटकार याच्यावर त्यांचा निर्णय लागला आणि न्यूझीलंड जिंकला. म्हणजे निराशाजनक शेवट झाला. सगळ्यांना वाटत होतं इंग्लंड जिंकेल, पण काय झालं, शेवट न्यूझीलंड जिंकला. तर इथे झाला आहे अँटी क्लायमॅक्स, उत्सुकता वाढविणाऱ्या गोष्टीचा निराशाजनक शेवट. किंवा मग डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स, जसं ही लॉस्ट हिज फॅमिली, हिज कार अँड हिज मोबाईल. फॅमिली इम्पॉर्टन्सच्या दृष्टीने फॅमिली जास्त महत्त्वाची आहे, नंतर कार आणि नंतर मोबाईल. सो इट इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स वेन अँटी क्लायमॅक्स इज देअर. He has been working for years, months and days here. Years, months and days. And he came, he fought, he lost. तो आला, तो लढला आणि तो हरला.
So exactly opposite, both are climax and anticlimax are opposite, and anticlimax ला मराठीमध्ये प्रतिसार अलंकार असं म्हणतात. क्लायमॅक्स रसोत्कर्ष, anticlimax प्रतिसार अलंकार. Then see the next. Pun, श्लेष अलंकार. It is a play on words that produces a humorous effect by using words that suggest two or more meanings. डबल अर्थाचे शब्द वापरलेले वाक्य असतील आणि जर त्याच्यात पोएटिक इफेक्ट निर्माण होत असेल तर त्याला पन किंवा श्लेष अलंकार असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. ते शब्द तेच आहे पण त्याला इफेक्ट वेगळा दिलेला आहे आणि तिथे एक प्लेझंटनेस आलेला आहे, तर त्याला आपण पन किंवा श्लेष अलंकार म्हणू. फॉर एक्झाम्पल, स्टे ऑफलाईन, लक्ष्मण सेज टू सीता. लक्ष्मणाने एक लक्ष्मण रेषा काढली आणि म्हटलं होतं की या रेषेच्या बाहेर येऊ नको. आताचा काळ जरा रेषेचा नाही आहे, लाईनचा आहे, म्हणून ऑफलाईन, स्टे ऑफलाईन. आता ऑफलाईन दोन डबल मिनिंगनी इथे वापरल्या गेलेला आहे. वी आर अगेन्स्ट रिझर्वेशन, सेड IRCTC. रिझर्वेशन शब्द डबल अर्थाने वापरला गेला आहे की आम्ही त्याच्या अगेन्स्ट आहोत आणि रिझर्वेशन झालं नाही अशा प्रकारे. सो दिस इज द pun figure of speech. It is the play on words, produces a humorous effect. Then irony, उपरोध अलंकार. Irony, use of opposite words to imply what they mean. अगदी विरुद्ध शब्द वापरले जातात ज्याचा अर्थ वेगळा निघतो. अशा प्रकारे जेव्हा वाक्याची रचना केली जाते आणि एखादा इफेक्ट, पोएटिक इफेक्ट निर्माण होतो तेव्हा होणारा अलंकार उपरोध अलंकार, त्याला इंग्लिशमध्ये आयरनी असं म्हणतात. सो यूज ऑफ ऑपोजिट वर्ड्स टू इम्प्लाय व्हॉट दे मीन. कुंपणानेच शेत खाल्ले, राखणदाराने शेत खाल्ले, कुंपणाने शेत खाल्ले. फॉर एक्झाम्पल, द पोलीस स्टेशन गेट्स रॉब्ड. पोलीस स्टेशन कशासाठी आहे? सुरक्षेसाठी आहे. बट इटसेल्फ गेट्स रॉब्ड. So it is the irony. The police station gets robbed. A banker become bankrupt. Banker कर्ज देतं पण स्वतः बँकरच जर बँकरप्ट होत असेल तर इट इज आयरनी. सो यूज ऑफ अपोजिट वर्ड्स टू इम्प्लाय व्हॉट दे मीन. अ बँकर बिकम्स बँकरप्ट. सो दिस इज आयरनी, उपरोध अलंकार. Then next, personification. चेतन गुणोक्ती अलंकार, personification. An inanimate means non-living object is given a human quality. एखाद्या नॉन लिव्हिंगला जर ह्युमन क्वालिटीशी संबंधित केलं असेल तर त्याला आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ये अंधा कानून है. तर कानून नॉन लिव्हिंग आहे पण त्याला आंधळ केलेलं आहे, म्हणजेच काय झालं आहे, ह्युमन क्वालिटीशी संलग्नित केलेलं आहे, म्हणून धिस इज द पर्सॉनिफिकेशन. आणखी एक चांगलं उदाहरण आपल्या मराठीमध्ये आहे. कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊनी बाळे. कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊनी बाळे. फणसाचं झाड तुम्ही पाहिलं असेल, अतिशय सुंदर दिसतं जेव्हा त्याला फणसं लागलेली असतात आणि ती फणसं जणू काही त्याची छोटी छोटी बाळं आहे आणि तो खांद्यावर घेऊन उभा आहे. ज्याप्रमाणे एखादे वडील किंवा कुटुंब प्रमुख छोट्या मुलाला कडेवर घेऊन उभा असतो त्या प्रकारे हा फणसाचं झाड दिसतं आणि म्हणून त्याचं वर्णन करताना कवीने असं म्हटलेलं आहे, कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळे. हे चेतन गुणोक्ती झालं किंवा ये अंधा कानून है. तर अशा प्रकारे जेव्हा an inanimate or non-living object is given a human quality, the figure of speech is personification. For example, the daffodils are dancing in happiness. Dancing हे ह्युमन क्वालिटी आहे, डॅफोडिल्सला दिलेली आहे. आता हे नॉन लिव्हिंग तर नाही आहे परंतु इनॅनिमेट ऑब्जेक्ट आपण त्याला म्हणू शकतो कारण त्याला भावना नसतात आणि म्हणून डान्सिंग ही ह्युमन क्वालिटी त्याला दिलेली आहे.
द फायर स्वॉलोड द एंटायर फॉरेस्ट. आता खूप भीषण आग लागली असंही आपण म्हणू शकतो, परंतु त्याला अलंकारिक करण्यासाठी कवीने काय म्हटलं, द फायर स्वॉलोड द एंटायर फॉरेस्ट. म्हणजे जंगलाला भीषण आग लागली असं न म्हणता त्यांनी पूर्ण गिळंकृत केलं, आगीने फॉरेस्टला गिळंकृत केलं असं जेव्हा म्हटलेलं आहे. गिळंकृत करण्याची जी क्रिया आहे ती ह्युमन क्वालिटी आहे, आणि म्हणून इथे झालं आहे पर्सॉनिफिकेशन. द फायर स्वॉलोड द एंटायर फॉरेस्ट. देन अँटिथेसिस, विरोधाभास. विरोधाभास अलंकार. इन द सेम सेंटेन्स देर इज अ स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट बिटवीन वर्ड्स. एकाच वाक्यामध्ये दोन विरोधाभास निर्माण करणारे शब्द जेव्हा येतात तेव्हा त्याला अँटिथेसिस असं म्हणतात. इन द सेम सेंटेन्स देर इज अ स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट बिटवीन वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. बोलणे आणि ऐकणे दोन कॉन्ट्रास्ट शब्द एकाच वाक्यामध्ये आहे. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. प्रपोजेस, disposes, the contrast words to make the striking effect here. Speech is silver but silence is gold. Silver and gold. So this is antithesis. Then onomatopoeia, a very simple figure of speech. simplest figure of speech. इथे फक्त आवाज जर दिसत असेल तुम्हाला कुठल्या गोष्टीचा तर तुम्ही हे ओनोमॅटोपिया अशा प्रकारे फिगर ऑफ स्पीच ओळखू शकता. त्याला मराठीमध्ये ध्वनी अनुरणात्मक असं म्हटलेलं आहे. ध्वनीचा वापर झालेला असतो आणि म्हणून त्याला ध्वनी अनुरणात्मक अलंकार असं म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये तुम्ही ओनोमॅटोपिया म्हणजे ध्वनी हे लक्षात जरी ठेवलं तरी तुम्ही नेहमी हा फिगर ऑफ स्पीच कधीही चूक करणार नाही. सो इन दिस फिगर ऑफ स्पीच साऊंड इज एक्सप्रेस थ्रू वर्ड्स. शब्दांनी साऊंड एक्सप्रेस केलेला असतो. जसं ही लहान मुलांचं गाणं तुम्ही ऐकलं असेल, झुक 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 अगेन गाडी. गाडीचा आवाज दिलेला आहे झुक झुक असा. सो दॅट इज ओनोमॅटोपिया. आय कुड हिअर द बझिंग. सो साऊंड बझिंग. रोअरिंग ऑफ द लायन फ्राइटन्ड हिम. रोअरिंग. So sounds are given in this figure of speech. It is the very simple figure of speech to find out, and only you will have to remember there is sound. Some words are of showing sounds are there, and the figure of speech is onomatopoeia. Then consonants. So here in 10th class, I think 8th, 9th and 10th class. So they have this figure of speech, consonants, related to consonant, repetition of consonant at the end of words. So consonant, व्यंजनांचं रिपिटेशन. एक ॲझोनन्स असतं त्याच्यामध्ये स्वरांचं रिपिटेशन असतं. हे कन्झोनन्स आहे. कन्झोनंटचं रिपिटेशन at the end of words or in the middle, within the words or at the beginning of words. So कुठेही हे अशा प्रकारचं रिपिटेशन जर असेल तर त्याला आपण कन्झोनन्स म्हणतो. पण कन्झोनन्स हे रिपिटेशन ऑफ कन्झोनंटचं असतं हे लक्षात ठेवा. व्यंजनांचं असतं, स्वरांचं नाही. फॉर एक्झाम्पल, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. और माइक लाइक्स द न्यू बाइक. टॉस द ग्लास बॉस. So all these repetitions are consonants, showing the repetition of consonants. And lastly, apostrophe. So in your 10th class it is very clearly mentioned that you will have to clarify between the punctuation mark and figure of speech, and that's why I have given here punctuation mark also. So see, apostrophe, punctuation mark, what is it? It is used with S to show that a thing or a person belong to somebody. For example, Nitu's toy. Whose toy? Nitu's toy. Belonging. Nitu's toy. Then with plural nouns, whenever there is plural nouns it is used. Boys' school. In contracted forms, do not or don't, or I am, I apostrophe am, that is I am, like this. To show plural of letters, dot your case
and cross your T's. So all these are the uses of this punctuation mark, which is called apostrophe. And the figure of speech. The same name is there, apostrophe, but what is the difference between this? The apostrophe is the punctuation mark, and here the apostrophe is the figure of speech. So what is the figure of speech apostrophe? A direct address to an abstract, dead or absent or better poetic effect. So direct address. Here direct address is shown to an abstract or dead or absent for better poetic effect. जे नाही आहे इथे आपल्या समोर नाही, अशांना आपण जेव्हा संबोधन करत असतो तेव्हा हे ॲपॉस्ट्रोफी होतं आणि या ॲपॉस्ट्रोफीला उपरोक्ष संबोधन असंही म्हणतात, फिगर ऑफ स्पीच. तर हे परमेश्वरा माझे डोळे उघड. आपण परमेश्वराला सांगत आहोत की माझे डोळे उघड. आहे का परमेश्वर आपल्यासमोर? नाही आहे, पण आपण म्हणत आहे. तर अशा वेळेस जेव्हा आपण जी गोष्ट आपल्यासमोर नाही आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो किंवा बोलत असतो, तो जो पोएटिक इफेक्ट निर्माण होतो, दॅट इज कॉल्ड ॲपॉस्ट्रोफी, फिगर ऑफ स्पीच. और ओ डेथ, वेअर इज डाय स्टिंग? सो सी, death is, we cannot see the death, but we are speaking with death. Oh death, where is thy sting? Show me, where is your sting? Or this a very popular kids rhyme, twinkle twinkle little star. A small boy is speaking with star, twinkle twinkle little star, how I wonder what you are. So the thing which is not near us, but we are talking with it, then the figure of speech is apostrophe. And these two examples, third and fourth, they are from your book 1.3, or that in the poem the question is given, complete the sentences. So exams, and there is a fill in the blank is there. There is a question, and that's why I have taken this example for you. Apostrophe, exams, I wish you never come. Satisfied? Okay? Yes. Then fourth, oh you beautiful sky, come down, I want to touch you. Oh you beautiful sky, come down, I want to touch you. So all these are the things which we cannot see, but we speak with them. And whenever thus speaking is there, the poetic effect is created, and that figure of speech is called apostrophe. So students, I think now most of the figure of speech are covered in these two videos. So whatever you have the questions with you, try to solve them. And if there are some questions, queries, then write your comments in the comment box. I will try to solve it. So thank you for watching. Take care, stay home, stay safe.